या आपल्याला प्रवचनातून सगळं माहिती मिळणार आहे. तर आमच्या सुवर्ण समाजामध्ये 18 वेगवेगळ्या जाती आहेत आमच्या. त्यामुळं हे महाराज कोणत्या जात ह्याचं काय कुणी ह्याच्यात पडायचं नाही असं ठरलेलं आहे. सगळ्यांनी नरहरी महाराज आमचे आणि सगळ्यांनी जे पुण्यतिथी जयंती आपल्या पद्धतीने साजरे करायचे असं आम्ही सगळेजण ह्या गावात सुवर्ण आहे का सर्राफी व्यवसाय करणारे सोनाराचा व्यवसाय करणारे जी मंडळी आहे ते सगळेजण एकत्र पुंडलिका श्री ज्ञानदेव तर या सगळ्या व्यवसायाकडे एकत्र येऊन ही पुण्यतिथी साजरी करतो. आजचा जो दिवस आहे आजची तिथी आहे माघ वद्य तृतीया. या दिवशी वयाच्या 95व्या वर्षी त्यांना भरपूर आयुष्य मिळालं होतं. त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये देह ठेवला आजच्या या तिथीला माघ वद्य तृतीया. तर त्यानिमित्त संतांच्या पुण्यतिथ्या जास्त प्रमाणात साजरे केले जातात. आणि देवांच्या जयंत्या देव मुळातच देव असतात पण संत या त्यांच्या कार्याने देव होतात. तुकाराम महाराज देव पाहावया गेलो माझा मीच देव झालो. तर आज आपण हे प्रवचन सेवा ऐकणार आहोत. त्यांना प्रवचनकारांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रवचन सुरू करावं आणि भक्तांनी येऊन या ठिकाणी बसावं. आज या नरहरी सोनार जयंतीनिमित्त आपण एक अभंग घेणार आहोत आणि या अभंगावर विश्लेषण आज या ठिकाणी करणार आहोत. शिव आणि विष्णू एकचे प्रतिमा. शिव आणि विष्णू एकचे प्रतिमा. आयुष्याच्या प्रेमा सदोदित. आयुष्याच्या प्रेमा सदोदित. धन्य ते संसारी नर आणि नारी. धन्य ते संसारी नर आणि नारी. वाचे हर हरी उच्चारित. वाचे हर हरी उच्चारित. धन्य ते संसारी नर आणि नारी. धन्य ते संसारी नर आणि नारी. नाही पैतो भेद अवघाचे अभेद. नाही पैतो भेद अवघाचा भेद. द्वेषाद्वेष संबंध पुरी नूरे. द्वेषाद्वेष संबंध पुरी नूरे. धन्य ते संसारी नर आणि नारी. धन्य ते संसारी नर आणि नारी. नर हरी सोनार ना देखे द्वेष. नर हरी सोनार ना देखे द्वेष. अवघा मूर्तिमंत एक रूप. अवघा मूर्तिमंत एक रूप. धन्य ते संसारी नर आणि नारी. धन्य ते संसारी नर आणि नारी. वाचे हर हरी उच्चारित. वाचे हर हरी उच्चारित.